नमस्कार, आपलं कोल्हापूर न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या विशेष बातम्या। पन्हाळा तालुक्यातील दालमिया साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेक्टर लावावे अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष सुतार व पन्हाळा तालुका महिला अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी केली होती। याबाबतचे वृत्त दिनांक 12 रोजी प्रकाशित केले होते। सदर बातमीची दखल घेऊन पन्हाळा पोलिसांनी ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून नुकतेच वाहन चालकांना रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले आहे। रिफ्लेक्टर नसल्याचे 4 दिवसापूर्वी कोतोली येथील राज गंधवाले या युवकाला आपला जीव गमवावा लागला होता। त्या अनुषंगाने भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तालुका महिला अध्यक्ष रेश्मा सावंत यांनी आवाज उठवला होता। प्रकाशित झालेल्या बातमीमुळे साखर कारखाना व पोलीस प्रशासनाला जाग आली असून परिसरामधून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अभिनंदन होत आहे। तर जे वाहन चालक रिफ्लेक्टर लावणार नाहीत अशा वाहनांवर कारवाई करणार असल्याचे पन्हाळा सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर यांनी सांगितले। भूमिपुत्र शेतकरी संघटनेने केलेली मागणी पोलीस प्रशासन व साखर कारखाना यांनी त्वरित मान्य केल्याबद्दल आमच्या संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभार।